हे सांगायची हिंमत ठेव. बोलता तुम्ही आणि मारा आमसनी बसतो. चला. असं रस्त्यात का थांबवलंय? काय बोलायचं ते पटकन बोल. कोणी आलं ना तर या वहीत बघून बोलायचं. अभ्यासाचं. मग आता कोण नाही तर कशाला थांबवलंय? काय बोलायचं बोल पटकन. अभिजित, मला तुझी माफी मागायची. आणि तुझ्या वाईट काळात मी तुझ्या सोबत नव्हते असं कवा समजू नकोस. म्हणजे नव्हतीस तरी बी होतीस असं समजू का? इथून पुढे असेल असं तरी समजू शकतोस ना? कशावर ना? अभिजित, तुला काय वाटतं? तुझ्याशी न बोलून मला बरं वाटत होतं का? अरे मला बी लय त्रास झालाय. लय आठवण आली तुझी. तुला नुसतं शाळेत बघितलं तरी बरं वाटत होतं. आणि न बोलून किती त्रास झाला असेल तू विचार कर की. अगं मग एवढा त्रास करून घेण्यापेक्षा बोलणं सोपं नव्हतं का केवढा? सोप्पं? अरे सोप्पं कसं म्हणतोस अभिजित? आपल्या घरातल्यांनी तुला आपलं कसं मांडलं असतं? तू जवळ येशील तेव्हा तुला कसं म्हणलं असतं? तुला वाईट बोललेलं मला सहन नसतं झालं. आणि इथून पुढं तुला आणि मला सगळ्यांनी आदराने बघावं असं वाटतं. चुकलंच बघ माझं केवढं. यापुढं असं कवाच नाही करणार. ह्या समजात मी तुझ्या घरच्यांचा विचारच नाही केला. पण केवढा तुला असं वाटत नाही